आजचा आमचा आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आणि कठीण दिवस आपण बोलू शकतो. कारण पहिलं तर आम्ही जी मनापासून लावलेली झाडं होती ती सगळी सगळी तुटून गेली. आणि दुसरा माझ्या नवऱ्याची दाढ दुखायला लागली. अचानक भयानक कसं झालं समजलं नाही, पण जाम दुखायला लागली. तिसरा आम्हाला घरात साफसफाई करताना समजला की आमच्या घरामध्ये इल्वी लागले. हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मिस्टर मिसेस तरे या व्लॉग मध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात आमची अशी झाली की घराने इल्वी दिसली आणि ती साफ करण्यासाठी आम्ही घरात माणसांना बोलवला आणि ते माणसांनी काम करायचं चालू केलं. काम करण्यासाठी त्यांनी कळ घेतला बघा. तर आज आमच्या घरात काम होतं ना, त्याच्यासाठी कामाला माणसा बोलवल्या. तर त्या माणसांना त्यांनी मजुरी का म्हणजे माहिती आहे का, ले क्या चाहिए मजुरी. चलो सिगरेट पे मजुरी. सिगरेट पाहिजे साईन. सिगरेटवर काम चालू आहे आपला का. यांची सामानाची उठाठेव चालू आहे ना. तवऱ्यान ऋषालीने आवाज देऊन सांगला कडीपत्ता आणा. तर कडीपत्ता आपल्या गार्डनचा आणून दाखवतो. कडीपत्ता आणा आणि याचा ऑटो फोकस पण चेकअप करतो. म्हणजे ऑटोवर ठेवले, म्हणजे अख्खा ऑटो पायलटवर ठेवले फोन. कडुलिंब कोसळले बाबा, अख्खे झाडांची वाट लागले. हे ब्लॉग मध्ये ना ते फुटेज पण ऍड करू. एक केल्याच्या झाडाच्या वर बघ झाला त्या. सॅड मॉल चालू आहे, सॅड मॉल चालू आहे. गुड मॉर्निंग नाही, बॅड मॉर्निंग झाले आज. आताशी उठलो आणि बघला तर केलं, म्हणजे किचन मध्ये पाणी प्यायला गेलो आणि काय वाकले, राखी केलं पडली ना. आमच्या केलनीला केले पण लागले होते, ते आता सगळे माकले. सुरा कोयता दे ऋषाली, मी तोडून आणते त्या. हे बघा गाईस, केलनी अख्खी पडली यार. जाम वाईट वाटलं आम्हाला. माझा नवरा तोडते आता. हे बघा, केली अख्खी काढली. नीट घ्या, माती नक्की ती धसतील. हा समजलं. ही बघा, इथं पपईची झाडं होती, वाढलेली पपई. त्या 2 पपई इथे ही ती अख्खी मेली. नाही तर मांडव म्हणजे झाडांसाठी घातलेला होता का बियाणे लावून, मग त्याच्यावर चढलेली पण कारेल्याची वगैरे बिया, ते पण सगळी मरून गेली. जी झाडं आतमध्ये राहिल्यात म्हणजे याच्या आतमध्ये ती सेफ राहिली. त्याच्यात गटाराचा पाणी तेवढा मिक्स झाला नाही, त्याच्यामुळे ती सेफ आहे. कमीत कमी 50 किलो. ओ माय गॉड यार, पिकत चाललेली. तेवढं पिकतील. हे बघा आमचं केलं. केवढा वाईट वाटला पण, खरं सांगा. जाम. हे बघा ना, इकडे बघा, इथं आम्हीच तोडलं कारण की आंबा नको पडायला. दादासांचा आंबा पडलेला तुम्ही ब्लॉग मध्ये बघलाच असेल. तर मग आमचा नको पडायला म्हणून आम्ही पहिलाच तोडून घेतला त्याला. आणि हे बघा घाण आहे, बघा कचरा आहे, सगळा गटाराचा पाणी आहे, सगळा गटार लय घाण. तरी आम्ही धुतला थोडा. हे कसा माझ्या नवऱ्याला वजन लागले म्हणजे तुम्ही समजा. ते खालची तर आता आय थिंक कापायलाच लागतील ना, गरज नाही का. ती केली बघा खालची चांगली उशाली तवली ना, मग त्याला कापून ठेवली ना, जशी कापून ठेवतो ना तशी. तर जरा दादा सांग एक्स्ट्रा एकदा कशी ठेवायची ती. बघा गाई, आता ही थोडीशी लाईट एकदम लाईट येल्लो होत चाललेली. आवड म्हणजे मी सांगता ही कधीची आहे. आय थिंक मी चांगला असलो तर मी टेक टाकल. यो ना आमची, जेव्हा मी प्रेग्नेंट होतो ना तेव्हा आणलेली, तेव्हा छोटीशी होती ना. आता बाबूला पण 1 वर्ष व्हायला 1 महिनाच बाकी आहे. म्हणजे हिला 2 वर्ष, 1 वर्ष प्रॉपर, 1.5 वर्ष वाढायला गेली ना. त्यातले अर्धा वर्षामध्ये ती केलनी आली आणि एवढी मोठी पण झाली. तसं ते नाही 1.5 वर्षांवरली अख्खी ती, पण पिकली नाही ना अजून. पिकली वरची बघ ना. केली धवत घेतली आणि मग त्याच्यानंतर लगेच ना विचार केला का ब्लॉग इथं संपवतो. मग आउट्रो शूट करायला वरती गेलो.
आणि वरती जाताना माझी दाढ जी भयंकर दुखायला लागली, म्हणून विचार केला का इंट्रो आणि आउट्रो वृषाली जवळशी शूट करू. माझी दाढ दुखते ना, म्हणून मी जास्त व्हिडिओमध्ये नाही दिसलो. ओके, म्हणजे ब्लॉग तर मी शूट केलं मोस्ट ऑफ, पण तरी मी जास्त नाही दिसलो, त्यासाठी माफी. आणि आजचा ब्लॉग इथंच संपवतो आम्ही. आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ उद्या. तर डेली आमचे ब्लॉग्स येत राहतील. नक्की तुम्ही कनेक्टेड राहा. आणि माझी दाढ जरा दुखते तर थोडंसं थांबवून घ्या. आणि एंड पर्यंत बघा, स्किप करू नका गाईज. जामच दुखायला लागली दाढ खरखर. हा, गोळी मेडिसिन गोळी खाल्ले. आता गोळी नाही भेटू शकत आपल्याला. जर तू इथपर्यंत व्हिडिओ बघतोयस म्हणजे तू आमच्यासाठी देव माणूस आहेस. तर एक काम कर, आमच्या इंस्टाग्रामवरती ये आणि आमची रिसेंट पोस्ट आहे